गोकुळ आणि सरकारच्या माध्यमातून बायोगॅस योजना बायो तुम्ही योजना दिली. फार मोठ्या प्रमाणात. आता मला काय युद्ध चालू होणार माहित होतं? नाही, ट्रम्पचा निर्णय माहित होता? नाही. पण आज ऐकून माझ्या ग्रामीण भागाला अजिबात गॅसचा प्रॉब्लेम नाही. आज शहरात प्रॉब्लेम झालाय बघा. पण जगातला सगळ्यात उत्कृष्ट कोण किंवा हुशार व्यक्ती कोणतं शेतकऱ्यांनी ती आमची महिला बघितली. अरे, हे माझं स्वतःच मत आहे. आणि तरुणाच्यावर मला आशा आहे. तरुण हे टर्निंग पॉईंटवर आहे. आज मी बघितलं अतिशय अभ्यासवर निघाले तर त्याला जर यंत्रणा गोकुळचा मागलं तर अतिशय हाय त्याच्यापेक्षा दुप्पट दुप्पट होईल. कितीही मोठी इंडस्ट्रीज होऊन द्या, कितीही व्याप पडून द्या, ऐकून घ्या, कितीही तुमचं औद्योगिकरण होऊन दे, हम्म, पण शेती आणि दूध हा पिकुल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. बरोबर. आणि हे कोरोनानं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे सगळे धंदे बंद पडले आणि सगळी जर माणसं गावाडी धंदा करायला लागली. सहकार्याची बीजे तुम्हाला लहानपणी फार लहानपणापासून आहे, आमच्या आजोबाच्यापासून ह्याच्यापासून आलेले आहे. सोशल वर्क करतच सुरुवात झाली, नंतर सहकार झालो. ऑब्स्टॅकल असल्याशिवाय यश नाही. अडचणी असल्याशिवाय सुलभ असं काही मिळणार नाही. एकूण ही भूमिका असणार, मग कुठली संस्था चालवायची असेल, कुठली असेल, त्याच्यावर मात करून पुढे जायची मानसिकता जर तुम्ही ठेवली. आणि माणूस हा कुठलाही माणूस हा पुढच्या माणसाला ऑब्झर्व करत असतो. जर मी काम करत असतो तर तो माझं आचरण पहिलं बघत असतोय. पूर्वीच्या काळात कसं आहे, तुमची जमीन किती, समजा 50 एकर, त्यातनं उत्पन्न कसं ते पूर्वीच्या काळात चालत होतं. आता 1 एकरला 2 एकरावर सुद्धा कसा दाम दुप्पट पैसे मिळवतो, ह्या ज्याला म्हणायचं आपला स्मार्ट वर्क. तर गोकुळ आता मी ज्या संचालन करते, गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी. तुम्ही याला इतक्या वर्षामध्ये काही तुम्ही योजना आणल्या असतील, हे मी असं हे मी एकटा म्हणू शकत नाही. सगळेच आता पण आलेले सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. विशेष करून अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, असं काही उत्पादक शेतकऱ्याचं आहे. चांगलं असं इट इज म्हणजे परिवार म्हणता येईल. संघटित सगळे प्रयत्न जॉईंट व्हेंचर हातभार लागले म्हणून एक गोकुळ एक म्हणजे ब्रँड नेम झालेला आहे. चेअरमन आपल्या दारी, चेअरमन आपल्या गोटरी काय गेलो तर माझा स्वतःचा विश्वास आहे की त्यांनी जे सांगतात ते एसीत बसून मिळत नाही माहिती. धोरण कसं बनवायला पाहिजे तर तो लास्ट जो घटक आहे, शेवटचा घटक, तो काय म्हणतो ऐकायला पाहिजे. दूध उत्पादक आणि तो प्रॅक्टिकल असतोय आणि तो सांगत असतोय असं असेल, त्याला नेग्लेक्ट करून चालत नाही. ते बरोबर चुका नंतरचा विषय आहे. सहकार म्हटलं की तिथं राजकारण आलं आणि राजकारणाने त्याशिवाय शक्यच होऊ शकत नाही सहकार. नमस्कार, सक्रमच्या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. सहकार्याची एक फार मोठी परंपरा महाराष्ट्राला, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला लाभलेली आहे. यात सहकारी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख सहकारातील चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून केला जातो, ते आदरणीय अरुण गणपतराव डोंगळे आपल्यासोबत आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे ते माजी चेअरमन आहेत. किंबहुना 35 वर्षाहून अधिक काळ त्यांनी या संस्थेचे संचालकपद भूषवले. 4,000 कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या गोकुळच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व योगदान मान्यच करावं लागेल. सहकार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करताना अनेक चढ उतार डोंगळे यांनी जवळून पाहिले. माणसाने माणसासाठी उभं केलेलं संघटन म्हणजेच सहकार आणि याच विचाराने त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हातभार लावला आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार चळवळीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या जीवनातील सामाजिक, राजकीय व सहकारातील वाटचालीबाबत. नमस्कार डोंगरे साहेब, सकलममध्ये आपलं स्वागत आहे. 6 एप्रिलला 70व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. तर सुरुवातीलाच सकलम परिवारातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आभारी आहे, थँक्यू. मुलाखतीची सुरुवात करताना म्हणजे सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात काम करताना जवळजवळ 40 वर्षाहून अधिक काळ तुमचा लोटलेला आहे. अनेक आव्हानं तुम्ही झेलली असतील. म्हणजे जीवनात मागं वळून पाहताना केवळ आठवणीच नसतात तर अनुभवाचा काही खजिनाही पण असतो. तर तुम्ही आणि आपल्याला काही शिकायलाही मिळतं. बरोबर. आपल्या घराण्याला सुद्धा वारसा राजकारणाचा आणि समाजकारणाचा लाभलेला आहे. तेव्हा या सगळीकडं मागं वळून पाहताना या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं सिंहावलोकन करा? सिंहावलोकनचा जर विचार जर केला तर फार मागं जाण्याची गरज आहे. मी ज्या घराण्यात मी जन्माला आलो ते माझे गणपतरावबाई डोंगळे. अच्छा. त्यांना एक फार मोठी परंपरा, अतिशय उत्कृष्ट शेती करत होते आणि त्या काळात गुळाचा व्यापार त्यांचा फार मोठा होता जिल्ह्यात. अच्छा. आणि त्यावेळी नगरला पहिला कोऑपरेटिव्ह सरकार कारखाना झाल्यानंतर ते आणि त्यांची मेहुणी, मी दासा पटेल कौलकर जे संस्थापक चेअरमन होते, ते मेहुणी त्यांचे, ते मिळून त्यांनी कारखाना बघितला
बर आणि आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हा की हा विषय फार पुढे जाणार होता. गुळाचा व्यापारापेक्षा हा भविष्यातला खरा धंदा उभा करणार असल्याकारणानं बर आपण हे कॉपरेट करावं आणि कारखाना करावा अशा पद्धतीचे शुगर कारखान्याचे ज्याच्यात विचार आले. बर बर तर ते आपले त्यांचे मेहुणे जे होते कौलकर पाटील, हा त्यांना ही प्रक्रिया ऍडअप होत नसल्याकारण त्यांनी खानसरी स्थापन केली आमच्या वडिलांनी बर पहिल्यांदा. अच्छा आणि पिवळी साखर त्यांना काढून दाखवली पहिल्यांदा अच्छा हा. आपल्या शेतात. अच्छा हा तर आमच्या ह्यांनी त्यांच्या मेहुण्याने त्याचा प्रशेष आणला की भविष्यात जर समजा धंदा झाला, आपला कारखाना झाला, तर तुमचा व्यापार हा कमी होणार. बर हा प्रश्न त्यांना विचारला. त्याची दाजी म्हणायचे आमचे अच्छा. वडील म्हणजे. हा हा तर बरोबर आहे म्हणले, आपल्या मेहुण्याला ते म्हणले, तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण मला पुढची फोरसाईट दिसते आहे. मी गुळाचा व्यापार डोळ्यासमोर ढळला आणि हा धंदा माझा कमी होईल, कारण तिथे 1 नंबरचे 2 नंबरला जो जिल्ह्यात त्यांचा व्यापार होता बर त्यावेळेचा बर काळ, तर चालायचं चालेल, पण हा कारखाना उभारणं गरजेचं आहे. बर. 1957 साली त्यांनी सुरुवात केली, मुहूर्तमेढ लावली. हम्म. योगाने तो साल माझा जन्म काळ आहे. बर, ते साल 57. योगाने, हा. जसं तुम्ही आता मला वाढायच्या शुभेच्छा दिल्या, हा तसं माझ्या जन्माच्या वेळी तिची एक सुरुवात झाली, ज्याचा चांगली माझा काही सुरुवात संबंध नाही. हा. माझा काय संबंध आहे, ते योगायोगाने गोष्ट आहे, अरे म्हणजे ते बरोबर. परयोगायोगा नाही. तो कारखाना उभारल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने, आता तुम्हालाही माहिती आहे की शुगर फॅक्टरीच्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर बर त्यांनी त्यांना म्हणजे कौलकर पाटील सगळं कारखाना बघत होते मेहनेच, पण त्यांना मदत करण्याची भूमिका घ्यायची, या सगळ्या पद्धतीने मदत केली. त्यामुळे बाळ पुढे असं आम्ही म्हणतोय आमच्या घरातून आहे. सहकार्याची बीजे तुम्हाला लहानपणी फार लहानपणापासून आहे, आमच्या आजोबाच्यापासून ह्याच्यापासून आलेले आहे. ऊस हे बीज जे आहे ते माझ्या तालुक्यात बर माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी आणलं बर काय आणि ते कांड्या दिल्या गेल्या त्या भागात. बर बर आता मी तसं बोलला नाही, जुना काळ फार मोठा जुना काळ आहे तो, हा म्हणजे आणि तिथूनही ऊस पिके आलेला आहे, असा एवढा इतिहास ते आमच्या घराला नाही. बर बर आणि फार सामाजिक काम करणाऱ्या लोकांचं भलं करण्याची ती काढलेलं, तीच परंपरा आम्हाला बाळकडून मिळालं. अच्छा योगायोगानं शुगर फॅक्टरीला ते डायरेक्टर होते, आम्ही उल्लेख स्थापनेपासून होतेच. त्यात आमचे चुलते होते ते 10-15 वर्ष, माझे बंधू होते, दोन्हीकडे होते, म्हणजे चुलते आणि बंधू हे गुगळा पण होते आणि ह्याला पण होते बर बर शुगर फॅक्टरी एकाच वेळी. हे सगळं घरानंच तुमचं घरानं. सहकार्याशी आणि निगडीत आहे. आमच्या बंधूंनी विजयराव डोंगरेने मला 1990-91 आता बाबा तू पुढे जा म्हणून तिने मला संधी दिली. आणि आज मी 35-40 वर्षाची उल्लेख केला बर किंवा ते एसीचे कारगिर्द 2दा चेअरमन मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्यावर काही चांगलं काम झालं, त्याचं सेव करण्यासाठी मला बोललेलं आहे. बर तर मला एक आश्चर्य वाटेल की सगळ्यांना असं वाटतं की मी सहकार माझी सुरुवात झालेली आहे, असं झालं नाही. बर बर मला ऍक्च्युअल आमच्या घरात त्यांनी अपंग पुनर्संस्थेचा उपाध्यक्ष केला आणि अंध कल्याण संस्थेचा अध्यक्ष केला जिल्ह्याचा. बर तू इथं पहिलं काम कर, सामाजिक काम उभं कर, ह्यांचे काम प्रश्न सोडू, बर आणि ही केल्यानंतर तू इकडे कुठं कॉपरेट पण सांगितल्यानंतर मला बाळ कुठं दिलं हे कोणाला माहित नाही बऱ्याच लोकांना. बर म्हणजे मग मी त्या काळात अपंगाचा प्रश्न करता पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मोर्चा सुद्धा काढला होता. मी सदृढ असलो तरी अपंगाने म्हणून काढला होता. बर, बर. त्यांना पाणी बिणी द्यायला सुद्धा पोलीस यंत्रणा सगळीला मदत करत होती. बर असे 300-400 लोकांचा मोर्चाचा प्रश्न मांडण्यासाठी पवारसाहेब धडपड्या त्यावेळेपासून तुमचं धडपड आहे. तरुण मी होतो, मी सदृढ होतो, पण त्यांच्यासाठी हा. मग त्यांच्या लग्नाचा असला अपंगांचा, अंध कल्याण असेल, सगळ्याच गोष्टीकडे ते 15 वर्ष मी काम केलंय. डॉक्टर गजानन जाधव होते आपले डॉक्टर होते ते अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होतो. असे दोन्ही संस्थेत मी काम करतो. हे बऱ्याच जणांना माहित नाही. सोशल वर्क करतच सुरुवात झाली, नंतर सहकार झालो. बर बर म्हणजे सुरुवात झाली ह्याच्यातून. आणि मला पहिल्यापासून पहिल्यापासून आजही अखेर माझी स्वतःचा असा विचार आहे की माझ्याकडे जे माणूस येतो त्या कुठल्या त्या पदात आरोग्य कुठं माझ्याकडे काम व्हावं आणि त्या कामात येतो तर त्याला आपण न्याय द्यायसाठी प्रयत्न करायचा. काम झालं का नाही झालं माझ्याकडे फार महत्वाचा फरक पडत नाही. त्या सगळ्याची कामं होणार आहेत असंही माझं मान्य नाही, पण आपण त्याला प्रयत्न करण्याची भूमिका माझी पहिल्यापासून आहे. ते सहकार्य असेल, सामाजिक असेल, कुठल्याही कामात. आमचे स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने आमचे नेते, मंत्रीदादांचं मार्गदर्शन असेल म्हणा. विशेष म्हणजे आपल्याच पाहुणे म्हणून आमच्या इथे मोहिते असल्या वसंतदादांचा पण सहवास आम्हाला मिळाला, त्यांचा एक सहवास मिळाला. त्यांना मला ऑब्झर्व करताना मी बघितलं, म्हणजे मला विषय चव्हाण साहेबांचा आमचा संबंध आला नाही, जे आहे ते सांगतो. म्हणजे ते मोठे होते पण काय सहवास काय फार चालला नाही. अजितदादा पवार आता स्वर्गीय त्यांचा आला, पवार साहेबांना ऑब्झर्व करण्याचा असे बरेच मान्यवर लोकांचा आला. जिल्ह्याच्या काही सगळ्या मान्यवर नेत्याचा येतोच, नॅचरली येतो. आणि हे करत असं माझ्या लक्षात 2-3 गोष्टी आल्यात. कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला हर्डल आणि अडचण येणार, बरोबर आहे, ह्याच्यातलं दिनक्रम आहे. बर ऑब्स्टेकल असल्याशिवाय यश नाही.
अडचणी असतात सुलभ असं काही मिळणार नाही. एकूण ही भूमिका असणार, मग कुठली संस्था चालवायची असेल, कुठली असेल त्याच्यावर मात करून पुढे जायची मानसिकता जर तुम्ही ठेवली, आणि माणूस हा कुठलाही माणूस हा पुढच्या माणसाला ऑब्झर्व करत असतो. जर मी काम करत असतो तर तो माझं आचरण पहिलं बघत असतोय, अगदी बरोबर. त्याशिवाय तो मला अडॅप्ट करत नाही. जर माझी बोलण्या आणि कृतीमध्ये जर फरक असेल तर तो अडॅप्ट करत नाही, तो समजून घेतो, तो काय बोलणार नाही. ही भूमिका माहिती असल्या कारण मी जिल्ह्यात सगळ्या माहिती मी आउटस्पोकन माणूस आहे. म्हणजे तुम्ही मला कधी ह्या निमित्तानं आज बोललो असेल, स्पष्ट व्यक्तिमत्व मला भूमिका पडते नाही. माझी पहिल्या भूमिका सहकारातली भूमिका वारंवार बदल निघाल्या, जी नियमावली बदलली असेल, काही जास्त गोष्टी झाल्या असतील, काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील, पण सगळ्यात अभाव मोठा जो झालेला आहे पूर्वीने आमच्यात, म्हणजे आता जे पूर्वीचे जे काळात 10-25 वर्ष 40 वर्षात विश्वस्त म्हणून जी भूमिका आहे ही लोक पाळले. म्हणजे सहकार जो संचालक असेल, चेअरमन असेल किंवा सभा असेल, विश्वास म्हणजे ही माझी संस्था आहे, ही माझी संस्था आहे, ही करून ऐकून घ्या, आपण संस्था मोठी करायची ही भूमिका लोक पाळत आलेली आहे. म्हणून सहकारात फार मोठी चुकीचे काही पायंडे पडलेले आहेत आणि त्याचे फळं आपलं भरले. नवीन नियमावली येत असेल, काय असेल, जसं तुम्ही बँकेला आता 10 वर्षेच नियम आलेला, हे अनेक कारण आहेत, नवीन चर्या आले, पण आता कारण काय असू दे, तो विषय वेगळा. जर एकूण घ्या त्या बॉडीनं विश्वास भूमिका जर केली आणि एखादा नेता जर तिथं काम करतो, विश्वास ठेवून द्यायचं, अतिशय चांगलं काम. आपण शेतकऱ्यांनी सामान्य लोकांचे आपण विश्वास म्हणून तिथं काम करतो. आणि दुसरा एक मुद्दा तुम्ही असा शेतकऱ्याचा उल्लेख केला सांगतो, माझं स्वतःचं असं मत आहे, जगातला सगळ्यात उत्कृष्ट कोण किंवा हुशार व्यक्ती कोण तर शेतकऱ्यांनी ती आमची महिला बघितली, हे माझं स्वतःच मत आहे. बरोबर. म्हणजे किती क्वालिफाईड माणूस होता, किती असं डिग्रीचं घेतलं, पण त्याच्याकडे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते आमच्यापेक्षा नाही आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणून मी माझे दोन मी चेअरमन झालोय गोकुळचं, तेव्हा चेअरमन आपल्या दारी पहिली काढली, म्हणजे मी प्रत्येकाच्या दारी त्यावेळेस त्या संकल्पनेकडे मी गेलो. आणि दुसरे चेअरमन आपल्या गोट्यावर. अच्छा. मुख्य जनावर आहेत ती सांगू शकत नाहीत पहिली गोष्ट, की त्यांची काय तक्रार आहेत, काय विचार आहेत, काय सांगू शकत नाही. तुम्ही जे येणार ते घेणार. त्या मुख्य जनावराला स्पर्शावर तुम्हाला कळायला पाहिजे, त्याच्या महिला यांना कळायला पाहिजे, पुरुषांना कळायला पाहिजे ऐकून की त्याची समस्या काय आहेत. बरं. आणि मी बघितलं, म्हणजे माझ्या दूध व्यवसायाचा संबंधित विषय बघितला, माझा हा व्यवसाय हा दूध धंद्याच्या महिला संबंधित विषय आहे. तरुण यात आता आलीकडे फार उतरलेत. पुरुषांचे जे वयस्कर त्यांचं प्रमाण कमी आहे, बिल येण्यापुरतं असं फार मोठे इन्व्हॉल्व नाही, फार तर वैरण बिरण आणून देत असतील. सामाजिक समस्या जे झालेल्या आहेत मोठी आता, जी म्हणजे तरुण मुलं आता उतरले, सहकारी जे उतरले, त्यांना करायचं आहे, स्मार्ट वर्क करायचं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने धंद्यात जायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे देशात जगात भारत हे सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे दुधाला. कदाचित ते किफायतशीर करत असतील, प्रोडक्शन करता किफायतशीर नाही, हा फरक मोठा आहे जगाच्या तुलनेत विचार जर केल्यानंतर. ते बदलणं गरजेचं आहे. सामाजिक समस्या अशी झालेली आहे, ह्यांना तर कोण मुली देणार नाही, मोठी समस्या झाली. आणि ती एक भ्रमिष्ठ असं आहे की धंद्यात यशस्वी झालोय, पण पूर्वी जे असं होतं, आपण एखादं गेलो आपण तर आपण काय बघायचं, तुमची जमीन किती आहे, तुमची जनावर किती आहे, तुमचं गोडाऊन किती आहे, तुमचं धान्य काय बरं, हे बघून मुली द्यायची. ती कन्सेप्ट संपलेली आहे. पॅकेज किती. आता ज्याला मुलगी आहे तो काय म्हणतोय, ती नोकरी करतोय काय, पॅकेज ती दोघंच आहेत का, आई वडील आहेत का नाही, ती स्वतः चौकशी. आता हे मी बोललो बरं नाही, आजोबा आजीचं सोडूनच द्या. आणि ह्यातून आमचा तरुण फार अडकलेला आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, कितीही मोठी इंडस्ट्रीज होऊन द्या, कितीही व्याप पडून द्या, ऐकून घ्या, कितीही तुमचं औद्योगिकरण होऊन दे, पण शेती आणि दूध हा पिकुल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. बरोबर. आणि कोरोनानं स्पष्ट केलेलं आहे. सगळे धंदे बंद पडले आणि सगळी जर माणसं गावाडी धंदा करायला आलीत शेतीने. बरोबर. आणि मोठं ज्वलंत निसर्गाने संपवलंय की वस्तू ते शेती जमीन उतरला असेल, गावाकडनं कमी असेल, गावठाण झाला असेल, शेती कमी झाली असेल, पर एकरी तुमचं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे किंवा दूध धंदा प्रोडक्शन करायला पाहिजे. स्मार्ट वर्क गरजेचं आहे, पण ह्याला पर्याय नाही. शेती ऍग्रिकल्चर ह्याला काय पर्याय नाही. म्हणजे भविष्यात तुम्ही किती ऑटोमेशन काय जर केलं तर हे पिकवल्याशिवाय पुढे भविष्य तुमचं लागू शकत नाही. कारण आपलं 2 वेळची रोटी खाणं हे प्रत्येकाची गरज आहे. म्हणजे जमीन म्हणजे आई आहे, आणि हे सगळे जे पूर्वीचे डायलॉग जर असले ते पाळणं गरजेचं आहे. बरोबर. हा सगळ्यात मूलभूत प्रश्न करायसाठी. आणि ज्यामुळे जी लोक आता, म्हणजे मला वाईट वाटते की काही थोड्या पैशासाठी डेली वेजच्या कडे MIDC मध्ये कामाला जातात, शेतीत बघत नाहीत, त्यांना ऍक्च्युअली हे काळांतर कळणं करायचं. पण ह्या 2-3 गोष्टी आहेत, स्मार्ट वर्क, आधुनिक तंत्राचा वापर हे करणं गरजेचं आहे. त्याशिवाय किफायतशीर धंदा झाल्याशिवाय, त्याला हातात खेळण्याशिवाय. आणि विशेष मी बघितलं, महिला वर्ग हे
शोषिक असतात. म्हणजे महिलांचे एक वैशिष्ट्य असते की ती 2 घराचं कल्याण करते. बरोबर. जन्मलेल्या आणि लढलेल्या आणि आपण नाव बदलून ते करते कल्याण. बरं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे की जे तिच्याकडे जे बाळकुडी मिळेल, जे आई म्हणून जिजाईचा पण उल्लेख करू, बऱ्याच उल्लेख शिवाजी महाराजांचा उल्लेख झाला, आज पुणे देते योगांना, बरोबर. आज पुणे देते हे असे सगळे लोक तयार झाले, त्यांना बाळकुडी त्यावेळी व्हायला. म्हणजे सांगायचं तत्पर एक आहे, ह्या परंपरा ज्या गोष्टी आहेत त्याला जरा जोड व्यवस्थित दिली तर आपण फार मोठ्या प्रमाणात हे देशाची प्रगती होऊ शकते. शेवटी कुणी घोषणा करून काय होत नाही, बरोबर. खाल्लं जाणं गरजेचं आहे. आणि विशेष करून मग ह्या पश्चिम महाराष्ट्रात फार मोठं सहकार्य निवडलं गेलेलं आहे. ते मार्गदर्शक तत्व सगळी जी आलेली आहेत त्यांनी ती भूमिका दाखवली म्हणून आजचे आपण दिवस बघतोय. म्हणजे सगळे मान्यवर नेते असतील, त्यांच्यानं आम्हाला हे बाळकडू किंवा बघण्यात आलं, ऐकण्यात आलं, वाचण्यात आलं, घराण्यात आलं आणि असं करणं आम्ही आतापर्यंत काम करू शकलो. तेच मी तुम्हाला विचारते, तुम्ही सगळा हा पट उलगडला, तुम्हाला इतकं म्हणजे या सगळ्या गोष्टी सगळ्या समोर तुमच्या डोळ्यासमोर सगळं तळून द्यायला लागले. मला एक विचारायचं, तुम्हाला एक सहकारातलं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते आणि या सहकार असेल किंवा या समाजकारणाचं तुमचं आदर्श म्हणून तुम्ही किंवा तुम्हाला मार्गदर्शन कोणाला मानता किंवा तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली असेल? आता म्हटलं तर स्वर्गीय बाळासाहेब म्हणांचा उल्लेख काय करायला पाहिजे. मी सहकारचा म्हणा सर्व बाबतीतच काम कसं करून घ्यावं, कामाची कशी माहिती करायची, कामाला स्वतःच किती ज्ञान असावं, ओव्हरऑल पर्सनॅलिटी, आणि नंतर तुम्ही कसं जावं, कसं अप्रोच यावं. तसं स्वर्गीय बाळासाहेब म्हणांचंच मला नाव घ्यायला पाहिजे. बरेच सगळ्यांचे बरेच नाव घेता येईल मला, त्याचं जास्त करून मला घेणं गरजेचं आहे. त्याच्या सहवास जास्त राहिलेला आहे, तुम्हाला सहवास त्यांचा जास्त मिळालेला आहे. आणि बाकीचे जे पण मोठे आहेत, असं काही मान्यवरांचे नाव भरपूर मोठे आहेत, ऐकून घ्या. आंदोबाडी चोईकर नाव घेता येईल मला, गोकुळच्या संदर्भात अरुणकीचं नाव घेता येईल आम्हाला. असं काही नाही, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात कोण डीसी नरके पण फार म्हणजे मला त्याचा सहवास मिळाला नाही. पण तुम्ही त्यांनी उत्कृष्ट शेती केली आणि त्यांच्या शेती करण्याचा विषय असेल म्हणा किंवा त्यांच्या सिस्टीम जे असेल त्या विचारात त्यांचं कौतुक, पण मला सहवास मिळाला नाही त्यांचा. बरोबर, नरकेचा सहवास मिळाला, चोईकरांचा सहवास मिळाला, पण ऐकत गोष्टी फार चांगल्या आहेत. नाही म्हणजे तात्यासाहेब मोहिते घ्या किंवा डीसी नरके घ्या किंवा तात्यासाहेब कोरेचा पण मला सहवास मिळाला नाही. सारे पाटील घ्या, पण हे जिल्ह्यामध्ये सहवास फार काय मिळाला नाही. जे आहे ते पण मोठी सहवासापेक्षा या लोकांनी सहकारचं जाळं एवढं प्रचंड कारण असं सांगतो तुम्हाला, विश्वासमती राहिलेतच, त्याच्यावर ज्यांच्या बॉडीत माणसं ती विश्वास होती. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था विश्वास नाही त्याशिवाय होऊ शकत नाही. कसं आहे, आपल्याला आता विश्वासमोर राहण्याची भूमिकाच माणसाची कमी आहे. त्याला कारण म्हणजे कालगड कमी मिळतो, जसं तुम्ही नेमाली बोला, बँकेचे बोला, हे पण खरं कारण आहे. मग मला इथं जास्त दिवस नाहीच मिळणार, मग मी किती प्रमाण राहावं हा पण उद्देश येतो. बरोबर. आणि जो माणूस ध्येयवाडा असतो, तो ध्येयवाडा असतो ना, त्याला आपल्या नावाचा आणि त्या संस्थेच्या नावाचा विचार असतो, बाकी पक्ष व्यक्तिगत काय नसते त्याच्या. तेव्हा तिची राहणीमानी फार व्यवस्थित असते आणि तो फार कमी ह्याच्या खर्चात कसं होईल. जसं सुवेकर नाव केलं, दासा पडले करून नाव केलं, बरीच माणसं म्हणजे फार मोठी लिस्ट निघालं म्हणते मी. आज जे कोल्हापुरामध्ये जे काही सहकार झालं आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणण्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हे अग्रेसिव्हच होता पहिल्या. ते नेतेमुळे राज्य एक आदर्श घालून दिला, जेणेकरून ही पुढची पिढी सुद्धा घडत नाही घडलेली आहे. आमच्यासारख्या माणसाचा त्याचा प्रभाव आहे. कारण आम्ही आता तुम्ही मगाशी बोलले 69-70 आम्ही निघालोय, तेव्हा आम्ही बराच काळ बघता येईल ना, आम्ही बऱ्याच ठिकाणी मी गेलेलो आहे सगळ्या गोष्टी पहिले. एक दुसरं एक म्हणजे आता मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही गोकुळचे 35 वर्ष अधिक काळ तुम्ही संचालक होता, बराच काळ तुम्ही अध्यक्ष म्हणून काम केलं. 5 वर्ष त्यातले 5 वर्ष तुम्ही अध्यक्ष म्हणून काम केलं. पण हे सगळं करत असताना, गोकुळमध्ये एवढं सगळं काम करत असताना तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये असे काही निर्णय घेतले आहेत का, धाडसी निर्णय घेतले, आउट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेतले आहेत काय, जेणेकरून गोकुळला त्याचा फायदा झाला, की त्याचा एक ठसा उमटला, अशी काही? जसं त्या कार्बन क्रेडिट योजना कदाचित ती नवीन असेल तर, पण त्या काळात नवीन असल्यानंतर एकोणतरी सुद्धा मी कार्बन क्रेडिट फार मोठ्या प्रमाणात वापरले मी. जेव्हा बायोगॅस सगळ्या गोष्टी आल्या, सोलर सिस्टीम, आपलं बाबा 1 कोटी जर एखादं MSW बिलच असेल ते कसं 50% कमी येईल, त्यासाठी सोलर सिस्टीम वापरली म्हणा. मग अशी बोलले, आपलं चेअरमन आपल्या दारी, चेअरमन आपल्या गोट्यावर म्हणा. आणि दुसरी गोष्ट की 2 आपल्या काळ होऊन गेल्यात, जास्त शेतीतून जास्त उत्पन्न मिळवणे आणि कमी शेतीतून जास्त उत्पन्नाचा काळ आला होता. बरं. तर मी त्या फॅक्टरला यूज केलं.
काय केलं? तुम्ही जनावर जास्त वापरून तुम्ही करू नका वैरण आणि हे करायसाठी. जनावर थोडीच वापरा, पण त्यांना जास्तीत दूध क्षमता कसं येईल, पर लिटर कॉस्ट कसं होईल, आणि त्यांना अजून दर्जा वापर कसा येईल, मिल्किंग मशीन ह्या गोष्टीचा वापर करत गेल्यानंतर तरुण वर्ग ह्याकडे वळला. म्हणजे काय होतं कसं आहे, पूर्वीच्या काळात कसं आहे, तुमची जमीन किती, समजा 50 एकर, त्यानं उत्पन्न कसं ते पूर्वीच्या काळात चालत होतं. आता 1 एकरवर 2 एकरवर सुद्धा कसा दाम दुप्पट पैसे मिळतो, हा ज्याला म्हणायचं आपला स्मार्ट वर्क. आणि शेती जमीन झाली कमी झाली आहे, कारण कुटुंब सेपरेट झाले आहेत. आता ते राहील नाही पूर्वीसारखं, पूर्वीच्या काळात होता तसं नाही. तसं दूध देण्याचा सुद्धा बरीच पारंपरिक पद्धतीने चालल्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या सिस्टीम बदलल्या आम्ही. आणि बदलल्या म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही बदलल्या, बाहेर पण बदलल्या गेल्या, जागतिक लेवलला बदलल्या गेल्या. आणि इकडची भौगोलिक परिस्थिती जर बघता, जमीन कमी असल्या कारणानंतर त्यांना इकडं विशेष करून तरुण वर्ग कसा अट्रॅक्ट होईल. कारण काय, महिला वर्ग आणि तरुण वर्ग हे दोनच आमच्या विश्वास, या क्षेत्रात मी दूध देण्यात तिथं विश्वास आहे. मी जे वयस्कर व्यक्तींच्या बद्दल मी जास्त बोलू शकत नाही, पण त्याचा मार्गदर्शन मिळत असं असं म्हणणार नाही. आणि आज आपण मगाशीच बोललो, जागतिक लेवलला आपण 1 नंबरला आहे भारत. तो किफायतशीर आहे असं माझं म्हणणं नाही. तो पर लिटर कॉस्टिंगचा विचार केला तर अभ्यास करणं गरजेचं, म्हणजे बाहेरच्या देशाच्या तो विषय वेगळा आहे. पण किमान आपण 1 नंबरला आलेलो आहे, तो आता कसा बसवायचा यात ऐकून घ्या. म्हणजे भौगोलिक परिस्थिती कसा बसवा हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध दंतात मार्केटिंग महत्वाचं, नाशवंत मला येऊ ते मार्केटिंग ऐकून घ्या. कधी होईल तर गोकुळ, आता मी ज्या संचालकामध्ये गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी. हे तुम्ही जर जपलं क्वालिटी, आपोआप तुमच्या वस्तू जातात, सगळ्या जातात, तुमच्या नावावर खपतात, त्याला ब्रँड नेम एस्टॅब्लिश होतो म्हणतो आपण. तो एस्टॅब्लिश करायचे गोकुळ फार मोठी इश्यू झालेला आहे. असं सहज तुमचं होत नाही. म्हणजे गोकुळ आल्यानंतर त्याला भाव जास्त मिळतो, किंमत जास्त मिळत्या, किंवा मागणी जास्त होत्या, किंवा तुम्हाला जास्त भावाने मार्केट जे घेतात ते ब्रँड नेम ज्याला म्हणायचं आपण. जे तुम्ही याला इतक्या वर्षामध्ये काही तुम्ही योजना आणल्या, हे मी एकटा म्हणू शकत नाही. सगळेच आता पण आलेले सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. विशेष करून अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, असं काही उत्पादक शेतकऱ्याचं आहे. चांगलं असं इट इज म्हणजे परिवार म्हणता येईल, संघटित सगळे प्रयत्न, जॉईंट व्हेंचर हातभार लागल्यामुळे एक गोकुळ एक म्हणजे ब्रँड नेम झालेला आहे. आणि ह्याला फार महत्वाचं आहे. जसं मी ह्या शेतात काम केलं म्हणून असेल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला आहे की सहकार्याचं काम करायचं, एकत्र येऊन काम करायचं आणि कलेक्टिव्ह डिसिजन घेण्याची भूमिका पाहिजे. अच्छा. आणि मला आनंद आहे की जो तुम्ही आता 35 उल्लेख केला, मला इतर संस्थेचं माहित नाही, कारण मला तसं काही काम करायला संधी मिळाली नाही. पण आमच्या बोर्डात मी जो 35 वर्ष काम पुरी केले असल्या कारणानं एवढंही चर्चा कलेक्टिव्ह होऊन निर्णय बाहेर पडतो की असा मताचा मी आहे. काही ठिकाणी असं होते की एकाच माणसानं सांगितलं तर ते पूर्ण इम्प्लिमेंट होतो, मग ते बरोबर चूक श्रेय त्या माणसाला मिळत असलं ते पण घातक पण आहे. ते एकाधिकारशाही नको, एकतर्फी कलेक्टिव्ह निर्णय, सहकार त्यासाठीच आहे ना, सरकारचा बेसच तो आहे, प्रयत्न असतोय. हे मी म्हणतोय गोकुळनं मात्र आज अखेर केले. म्हणजे मी 35 वर्षाचा साक्षीदार आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही अधिकारवाणीनं संचालक पण नाही, एखाद्या माणसाचं मत असेल त्याची नोंद करण्याची सिस्टीम जी आहे ना, ते गोकुळमध्ये फार चांगल्या पद्धतीने आहे. बरोबर, निग्लेक्ट करत नाही. तुम्ही 35 वर्ष साक्षीदार आहात. मी साक्षीदारच आहे ना, आज एका बोलू शकता. आणि मी असं म्हणतोय की माझ्या कारकिर्दीत 80 काय झेंडा लागला असेल ते कलेक्टिव्ह निर्णयामुळे झालेला आहे. सगळ्यांनी पाठिंबा माझे राहिलेत, मग ते बोर्ड असून दे, अधिकारी असून दे, सगळे असेल, त्याच्या शक्यच नाही. उत्पादक शेतकरी सगळ्यांच्या बरोबर आहे. आता मग तुम्ही उल्लेख बोला की आपल्या दारी चेअरमन आपल्या गोष्टी काय गेलो, तर माझा स्वतःचा विश्वास आहे की त्यांनी जे सांगतात ते एसीत बसून मिळत नाही माहिती. ते प्रॅक्टिकल बोलत असतात आणि ते प्रॅक्टिकल जो घेईल ते पॉलिसी डिसिजन करणं गरजेचं आहे. धोरण कसं बनवायला पाहिजे, तर तो लास्ट जो घटक आहे, शेवटचा घटक, तो काय म्हणतो ऐकायला पाहिजे. दूध उत्पादक आणि तो प्रॅक्टिकल बोलत असतोय आणि तो सांगत असतोय असं असेल, त्याला नेग्लेक्ट करून चालत नाही. ते बरोबर चुका नंतरचा विषय आहे. ही पॉलिसी माझ्या कारकिर्दीमध्ये, मी 5 वर्ष कारकिर्द करून डायरेक्टर असल्याचं मला आवडी आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे की मुख्य जनाची सेवा करायची ते बोलू शकत नाही, पण त्याचं काय म्हणणं, त्याला काय गरज आहे, त्याच्या शरीराला काय गरज आहे, हे जर तुम्ही जर इनपुट व्यवस्थित नाही दिलं तर मग काय उपयोग आहे. ते सांगणार आहे काय मला हे द्या ते द्या. आपण काय करतो, एका वेळी आजारपण सांगू शकतोय मला दाखवा, मुख्य जनावर असल्यामुळे नाही, आपण ओळखायला पाहिलं. त्याच्या बैठकीमुळं, त्याचे रवत नाही केल्यामुळं ऐकून घ्या, किंवा आणि बाकीच्या गोष्टी जर असेल, बऱ्याच गोष्टी समजतात ते की जनावर आज फिट नाही, कारण ते ओळखी आहे, हे सगळं कळते ऐकून घ्या, जर तुमची नजर कायमची राहिली तर. तुम्ही स्वतः याबाबतचा माझ्या 40 गायचा एक कोटा होता आणि त्याच उदाहरण मला सांगायचं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा आमचे डॉक्टर गंगावणे आमचे कन्सल्टंट होते आणि मला त्यांच्याकडे मी ऐकलं, मी ऍज अ डायरेक्टर होतो त्याचं, आणि ते सांगतात मला लक्षात घ्या म्हणून प्रॉपर बोलतोय.
त्याला म्हटलं मी आता हे संघ काय निर्णय घेतात बघू, तुम्ही मला जरा गोटा बघायला मॅप चला. बरं. बोटातून त्याला घेऊन गेलो मी, बाकी निर्णय काय ते घेऊन देत म्हटलो. बरं. आमच्या डेअरीपासून एक 2-4 मिनिटं माझा गोटा आहे 40 ते डेअरी दारात उतरले. हां. आम्ही तिथं चालत गेलो निघालो. गोट्याकडे 2-4 मिनिटं आहे, जास्त नाही गोटा. हां. तिने मला जायच्या आधी सगळे डेअरीले प्रॉब्लेम सांगितले, हां. जसं ज्योतिष सांगत नाही काय. हां. 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 बरं. मग त्या डेअरी तिथं गोट्यात काय प्रॉब्लेम आहे तर मला जर थोडंसं आश्चर्य वाटलं. बरं. आश्चर्य वाटलं म्हणजे हां. हा माणूस आज जायचा बैल्यानंतर गेल्यानंतर आमचा जो गडी होता त्याला गेल्यानंतर फटाटाचे 40 गाई उभारल्या, सगळं बैल ते फिरं बैठलेलं. आणि त्यांनी प्रत्येक जनावरला आता वय घ्या म्हणते, म्हणजे आमचा असिस्टंट होता, बरं. एक नंबर टाका म्हणते. बरं. नंबर टाकल्यानंतर प्रत्येक जनावरांच्या ते फायदे तोटे सगळे लिहिले, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत सगळे लिहिले, सगळं त्यांनी केलं. त्यांनी एक गाय मार्क केली 40 मधली. बरं. मी म्हणतोय जर तुम्ही जर ह्याला ज्या पद्धतीने जर संगोपन केलं ते सगळ्यात जास्त दूध देते. त्यांनी एकच गाय मार्क केली त्यातली. हां. तर त्यांचा आउटलुक यात माझा काही नाही, बरं. कारण मी 11-12 सांगावले किंवा त्याच्या 10च बरं. असावं. बरं. हां. हं. आणि मग म्हटलं मी लगेच बोलून घेतलं हे म्हणते आपण बघायला पाहिजे. हं. आणि त्यांना खायला गेल्यानंतर जिल्ह्यात ती 1 नंबर दूध आली गाय. म्हणजे जे 10 लिटर दूध होते त्याचं 40-30-35 लिटर म्हणजे काय केलं मी त्यांनी तिचे शिरा बघितल्या, माग हे बघितलं, स्तन बघितलं, तिचे ब्रीड बघितलं. आता त्यांचं नॉलेज आहे, हे काय मी. बरोबर. आणि तिने एकच गाय सिलेक्ट केली. ही म्हणतो तुम्ही मी जर म्हणलं तर केलं तर ही जास्त ते 1 नंबर असं पण जिल्ह्यात मला 1 नंबर तेवढा आला. दर्शकांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे उदाहरण. नाही फार महत्वाचं. त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला. बाहेर गेल्यानंतर ते बाहेर थांबले आणि मला म्हटले तुमचं गड्याचं नाव तुम्ही इमिजिएट त्या माणसाला कमी करा म्हटले. बरं. मला हे प्रश्न पडला, आता 40 गायी आहेत, मी कमी करतो म्हणतो, मला जरा एक्सप्लेन करा म्हणतो. हां. काय त्याला असा हात मारायचा सवय आहे म्हणले जनावरांना. आणि रोज तुमचं नाही म्हटलं 1 लिटर 1.5 लिटर दूध कमी येते, मी दिवसाला 2 लिटर कमी येते गाई मागं. नाही म्हटलं एवढ्या ज्या दुधाची गाय असतील 20 गाय असतील त्यांचं 40 लिटर दूध कमी येते, हा त्याचं करतोय. साहेब म्हणलं हे सगळं ठीक आहे, तुम्ही तर पहिल्यांदा आला आणि तुम्हाला समजलं कसं. बरं. काय आलं म्हणले, जेव्हा एंट्री केली तेव्हा फटाडा स्टँडअप केल्यावर काही मुलांसारख्या ते उभारल्या सगळ्या गाई आणि अलर्ट झाल्याने थरथरत होत्या त्या. मी नवीन आहे, तुम्ही मारलं काय, तुम्ही रोज काय मारणार नाही, पण ह्याचा हा गडी काय नाही तर असं वागतोय ज्याच्यामुळे त्याचं ते डिस्टर्ब झाल्या आणि एकदम लहान मुलाला उभारल्यासारख्या वर्गात उभारल्या त्या. बरोबर. माझ्या लक्षात आलं आणि तुम्हाला बाहेरून काय सांगितलं त्याच्यासमोर सांगणं बरं नाही, ह्याला कमी करा. मग मी लगेच निर्णय घेतला. 2 पहिला पर्याय ह्या धंद्यात काय पर्याय बघायला लागतात. 4 वर्ष बंद केल्यानंतर माझा गोटा व्यवस्थित लागला आणि सगळे प्रॉब्लेम निघाले. मी काय सांगायचं तुम्हाला, आता तुम्ही काय म्हणणार, तुमचा पुतण्या म्हणा मी म्हणा रोज जातोय, मग तुम्हाला काय लक्षात आलं नाही. शेवटी त्या क्षेत्राला दर्जे आल्यानंतर तो स्किन एवढं सांगवता, शेवटी त्याचं क्षेत्र होतं, त्याची नजर होती. हा नजर होती. मी असं म्हणायचं ह्यो आज आला आणि काय सांगतोय, मी ऍक्सेप्ट केलं, निघून गेलो. आणि त्याने कन्सल्टंट आम्ही नेलेलं त्यांचं दिवसाला 5 रुपये कन्सल्टिंग होतं. मी जाऊन सांगितलं आमच्या तेव्हा चेअरमन कोणतरी असावे, मी चेअरमन म्हणून डायरेक्टर होतो पहिल्याला नेमा म्हणतो. आणि तिने आमच्या जिल्ह्यात ऐकून फार मोठा कायदा प्लॅन केला. कन्सल्टिंगसाठी घेतोय सगळी सांगत होते ते. आणि ती स्कीम आली. असं कसं मी प्रॅक्टिकल अनुभव घेतला. जसं माझ्या लक्षात आलं की सांगताना ही जी पद्धत बघितल्यानंतर ही इज व्हेरी प्रॉपर मॅन. आणि हे मी काय सांगवले, हे सगळं बऱ्याच ठिकाणी अनेक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी कधी चेअरमन म्हणून गेल्यानंतर चेअरमन आपल्या घरी येणारा म्हणतो त्यांना फार मोठं कौतुक असते. मुळात मला एक सांगा, ही कन्सेप्ट तुम्हाला सुचली नाही. माझ्या लक्षात आलं होतं की मी आधीच मग सांगितलं शेतकरी आणि शेतकरीची महिला ही सगळ्यात हुशार असते आणि त्याच्यावर शिकायला मला त्यांच्या दारात जाणं गरजेचं. आणि माझं जरा शिकाकडं कल आहे. तुम्ही मगाशी म्हटलं ना ते सहकार्य बेका अनुभवी म्हणू का, आणि मी आज पण शिकावूच आहे असं काय नसतं. आजही विद्यार्थी आहे, तीच भूमिका ऐकलं तर तुम्ही शिकणार आहे, नाहीतर काही होणार नाही तुमच्याकडनं. गेल्यानंतर जण उभा केल्यानंतर ती महिला भगिनी उभारलेली असते, खरी ती मालकीन खरी तीच आहे, तीच सौभाग्यवती असते. आणि तो मालक जे असतो ना ते त्याविषयी चकचकीत कपडे घालून उभारला असते, वाढ बघा, नमस्कार करत, टोपी घालून सगळं ऐकून घ्या. मी फार हुशार माणूस चेअरमन म्हणून. मी त्याला काय म्हणायचं, रेड्या बिड्याचे उभारलेले आहेत ना किंवा ते पाड्या उभारलेल्या आहेत, त्यातलं त्यांना सांगायचं, तुम्ही ताई का बोलायचं नाही सांगायचं, किती तुमच्या पाड्या आहेत आणि पाडा आहेत तेवढं सांगा म्हणायचं. ते खाली वाकून बघायचं, त्याच्या पाडी बघायची, त्याला काय म्हणतात ते आलाय आज चकचकीत गोटा करून साहेबाच्या सांगायला. पण राहून दे म्हणत, त्याला सांगता यायचं नाही. आता कुठला जे तेवढी सांगा, बरं नाही सांगू शकणार. 2 महिने ती महिला भगिनी सांगायची, मला माहित होतं या सगळ्या गोष्टी. मी काय सांगायचं, हा माणूस आज का आलाय तर आता चेअरमन येणार आहे माझ्या दारात गोट्यात,
हा. तर स्वच्छता बिच्छता सगळं करून ते बाकी सगळं एक नंबर होतं. महिला भगिनी ते बघणार भगिनी काय 2 मिनिटात सांगायची कुठलं काय सगळ्या गोष्टी पटाट मी सांगतो तुम्हाला सांगतो स्त्री शक्ती काय आहे ती मी बघितलेली आहे. बर बर. आणि तरुणाच्यावर मला आशा आहे. तरुण एक टर्निंग पॉईंट वाचा आहे. आज मी बघितलं अतिशय अभ्यासवर निघाले तर त्याला जर यंत्रणा गोकुळ जर मागलं तर अतिशय हाय त्याच्यापेक्षा दुप्पट दुतो येईल. अशी मुलं दोन आहेत स्मार्ट आहेत. पण एकच आहे मार्केटिंग हे जे गोकुळच्या तुम्ही अशी मी उल्लेख केला तयार झालेला असून मला जर विकला पाहिजे आणि त्याला जर दिला पाहिजे तर जे हा धंदा उभा राहणार गोकुळ ते आज यशस्वी केलेला आहे. म्हणजे मी असं म्हणा खरोखर यशस्वी केलं मला अभिमान आहे की मला 35 तिथं काम करायला मिळालं. मला अनेक उदाहरण म्हणजे तुम्ही महिला सक्षमीकरण महिला भगिनी किंवा दूध उत्पादक ज्या महिला ज्या आहेत त्यासाठी तुम्ही बरंचसं काही केलं. माझ्या ते कार्बन क्रेडिट योजनेसंदर्भात तुम्ही बोलला आणि त्या याच्या माध्यमातून गोकुळ आणि सरकारच्या माध्यमातून बायोगॅस योजना फार मोठ्या प्रमाणात झाली. एवढी मला वाटतं देशात असा व्हिडिओ वापरली 6,000 सिलेंडर्स. आज मला सांगा गॅसची टंचाई आहे. हा केवढं उपयोग पडलं. मग ते काय आता मला काय युद्ध चालू होणार माहित होतं. ट्रम्पचा निर्णय माहित होता नाही. पण आज ऐकून माझ्या ग्रामीण भागाला अजिबात गॅसचा प्रॉब्लेम नाही. त्याचं कारण निवळ हे योजना नाही आम्हाला तेव्हा माहित होतं हे पुढे होणार आहे. आज शहरात प्रॉब्लेम झालाय बघा. माझ्या घरात सुद्धा प्रॉब्लेम झालाय. गोकुळच्या डोळ्यासमोर ही महिला कन्सेप्ट डोक्यात पण माझं मन त्यांचा फायदा होऊन त्यांना म्हणून ऐकून घ्या. परत कार्बन क्रेडिट संघाला त्याचा मोठा फायदा आहे. कार्बन क्रेडिट हे सगळं मिळत होतं. बरोबर आहे. असं काही नाही याचा फायदा संघाचा पण आहे. 25 लाख 40 लाख 50 लाख आम्हाला चेक येत होते ते. बरोबर. हा हा. म्हणजे मी असं म्हणत आहे की 2 वेज गेम चाललेले आहे. जसं मी सोलरचं बोललो तुम्हाला. हा हा. सोलर सुद्धा लाईटची बिल जास्त आल्यानंतर आम्ही सोलरमध्ये उतरलो. बरं. सोलरच्या म्हटलं 50 एमचं लाईट बिल कमी आलेलं आहे. बऱ्याच आमच्या पर लिटर कॉस्टिंग कसं आहे दूध उत्पादन वाढीसाठी सुद्धा काही गोष्टी उत्पादन वाढीसाठी एक सगळ्यात तुम्हाला सांगतो ब्रीडिंग हे फार महत्वाचं आहे. बरं. तुम्ही दोन्ही गोष्टींना जसं एम्ब्रियो टेक्नॉलॉजी म्हणतो आपण किंवा सेक्स सिमेन्स म्हणजे काय पाड्याच व्हाव्यात रेड्याच व्हाव्यात हे 6 सिमेन्स इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ब्रीडिंग म्हणजे चांगला वळू वापरला पाहिजे. कसं आहे आई आणि मादी एकत्र आले तरी एम्ब्रियो टेक्नॉलॉजी ज्याला आपण AI टेक्निक आता म्हणतोय बघा. बरोबर. आधुनिक तंत्र आलेलं नाही. हे जे इश्यू झालं तर तुमचं दाब होईल. तुम्ही आता पारंपरिक मगाशी मी जे म्हटलं ती पद्धत सोडणं गरजेचं आहे. बरोबर. AI टेक्निक वापरणं गरजेचं आहे. तरी दाम दुप्पट दूध सगळ्या गोष्टी होऊन त्याचं मार्केटिंग करायची मानसिकता त्याला ब्रँड नेम सुदैवानं गोकुळ ब्रँड नेम एस्टॅब्लिश आहे. तुमच्या बोलण्याच्या लक्षात एक नवीन तंत्रज्ञान AI असेल आणि मार्केटिंग आणि युवा वर्गाला याकरता तुम्ही एक योग्य आणि मला एक आश्चर्य वाटतं अलीकडं म्हणजे मला कौतुक वाटतं आश्चर्यापेक्षा. आम्ही आता कोणाला जर गेलो शेतात म्हणजे कोणाला गोट्या ना तो सांगतोय आम्हाला की आता हे ह्या बुल्स मी त्याला हे दिले म्हणून ह्याच्यापूर्वी नव्हतं. तू सिमेंट दिल्या सांगायचं इन्शिमेन्सी केल्या सांगायचं कशाला दिलं माहित असायचं. आता ते सांगतोय ते अमुक नंबरचं अमुक ते कोण तिचे नाव आता बरीच आहेत तुम्हाला माहिती आहे. सैतान बेतान काय बरीच नाव आहे. युवराज बना नाव आहे. हे जर ह्याच्यात पोटात आता हे पूर्वी नव्हतं. आता ते सांगतोय आधुनिक तंत्र हे आता तेच आम्ही हे दिलेलं आहे. हे मला पूर्वी दिसत नव्हतं. मला हे तरुणाचं ऍक्सेप्टेशन फार मोठं चाललेलं आहे. आणि विषयी त्याचे ग्रुप असतील तुमचे सोशल मीडियाचे हे सोशल मीडियाचा ग्रुप सुद्धा फार उपयोग पडलेला आहे. एकमेकाला सांगणे भेटणे क्लायमेटचं काय गोष्टी सगळ्या गोष्टी फार झाल्या उपयोग सुद्धा झालेला आहे मोठा. तंत्रज्ञान बदललेलं आहे. बरं. तर दुसरं एक महत्वाचं म्हणजे सहकार म्हटलं की तिथं राजकारण आलं आणि राजकारण आणि हे शक्यच होऊ शकत नाही सहकार. पण मग असा अनुभव एक दिसतो की बाबा सहकार आणि राजकारणाची तुम्ही एक चांगल्या पद्धतीची एक सांगड घातलेली आहे. आमच्याकडे 2दा राजकारण मोठं असते. एक जनरल बॉडीला आणि इलेक्शनला. हा तर जनरल बॉडी एक राजकारण इतर वेळा मात्र कुठल्याही बोर्डात कोण निवडून आला तर एकत्रच काम चाललेलं असतं आणि ते हितासाठी समाज हितासाठीच काम चालू असते. पण त्याला इलाज नाही. पण एखाद्या चांगल्या संस्थेवर गाळबोड लागायचं पण पाहिजे त्याला इलाज नाही. पण हे पण चाललेलं हे पण नाकारता येत नाही. सत्ता स्पर्धा प्रत्येकाला वाटते मी तिथं असावं किंवा प्रत्येक नेत्याला वाटते मी नेतृत्व करावं त्याला तर इलाज नाही. बऱ्याच वेळी वादविवाद किंवा मतभेद होतात त्यावेळी बाबा बोर्डात आमच्याकडे फार मोठा आहे. तो कुठून उलटा बाजू निवडून आला तर तो संस्थेचं हित बघतोय आणि समाज हित बघतोय. मी बघितलं तो कुठला उलटा बाजूचा निवडून आला तरी मी आतापर्यंत माझ्या 35 वर्ष असं मी बघितलं नाही. ह्या मात्र म्हणजे तो जरी 2-3 माणसं बाहेर उलटी निवडेल तर ते विरोधात पण राहत नाहीत. संस्थे हितासाठी बोलतात ते. ही जमीन माझी गोकुळची आहे किंवा मी म्हणतो ती काय ते परंपरा किंवा श्रीकृष्णाची कृपा म्हणा गोकुळ शिरगाव काय आम्हाला माहित नाही. पण मी ते बघितलेलं आहे. काय दर डवी ह्या जिल्ह्याचं उत्पन्न जे वाढलेलं आहे ते गोकुळ वाढलेलं आहे. बरं. तुम्ही अभ्यास करा जिल्हा डवीचं जे म्हणजे गावावर जे डिस्ट्रिक्ट वाईज असते ना ह्यात
गोकुळचा फार मोठा वाटा आहे उत्पन्न आहे. त्यामुळे हे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेसाठी ह्या जिल्ह्यासाठी फार मोठी आहे. 4,000हून अधिक कोटीचं गुराढाल आणि आता पुढे वाढेल वाढेल संस्था मोठी होईल आणि ह्याच्यावर हे सगळे आपण अवलंबून आहे असं मला सांगायचं आहे. बरं. हे तुमच्या कामामध्ये एक पारदर्शकता आहे, शिस्तप्रिय आहे, किंवा बरेच काही अधिकारी भेटतात, सुपरवायझर भेटतात, की डोळे साहेबांच्याकडे जायचं म्हटलं की अभ्यास करून जावं लागतंय. आणि तुमची जी अभ्यास वृत्ती असेल किंवा स्पष्ट स्पष्ट वक्तेपणा असेल, दोन गोष्टी आहेत. स्पष्ट काय- बोलणं हे माझा मूळचा स्वभाव आहे हा आणि मला पहिल्यापासून बारकाईने चिकित्सा अभ्यास करायला सवय आहे. बरोबर. हा ओरिजिनल सवय म्हणायचं, त्यात आपण काय घेऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय होते हा. की त्याला इलाज नाही. जे आमच्या नेत्याने आम्हाला शिकवले ते तुम्हाला शिकवले आम्ही. बरोबर. हा आम्ही नेत्याला शिकून अभ्यास करून जायचोच हा होतो. हा हा तोच आता पहिला प्लॉट चालू आहे. ह्यात विशेष नवीन काय आहे? बरं. ब्लाइंडली माणसाला जाऊन असं माझं मत आहे. आता दुसरं एक अत्यंत महत्वाचं म्हणजे खाजगी कंपन्यांचं आगमन होतं. फार मोठं आव्हान आहे. गोकुळ समोर नाही हे मोठं आव्हान फार काय सांगू तुम्हाला. आणि तंत्रज्ञानाने त्यांचे व्यवस्था- बिझनेस अप्रोच, डिसिजन मेकर म्हणा, क्विक डिसिजन, हा अजून तर आमच्या लोकर वापर या सगळ्या विचार केला तर फार मोठं आव्हान आहे मान्य करावेला. हा आव्हान मान्य करावेला. त्यासाठी गोकुळ टक्कर देऊ शकेल हा ह्याचा अर्थ, पण हे आव्हान मोठं मान्य करावेला. बरं. मी नाकात येणार नाही. आता एक शेवटचा एक प्रश्न म्हणजे सहकाराची व्याख्या तुम्ही काय कराल? आणि तुम्ही आता मगापासून तरुणांविषयी बोलत होता, काय या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय संदेश द्याल? मी आधी सांगितलं काही गोष्टी सामाजिक समज असतात त्या जर निघाल्या, तुम्ही थोड्या पैशासाठी बाहेर जायचं, आपल्या घरापासून बाहेर जायचं, त्याची आपल्या गावात राहून आपला विकास करण्याची आणि त्या पद्धतीने मोबदला बनवायची भूमिका केलं तर हा धंदा म्हणा, शेती म्हणा, सारे नक्की चांगला आहे. जे महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला, ते कायम त्यांचं वाक्य असं. अर्थात त्यावरती कन्सेप्ट वाटतं की खेडीच भरपूर होती, शहरी कमी होती. ऍक्च्युअली ही जी गरज आहे आता मला. आज एन्व्हायरमेंट विचारलं तर मला साधं ही मिळते का? श्वास घ्यायला तर व्यवस्थित मिळते का एन्व्हायरमेंट? तुम्ही जर शहरात राहते माणसाला, मग त्याच्यापेक्षा स्वतः श्वास मिळून सगळ्या गोष्टी जर केल्या का वाईट आहे? आणि स्वतः स्वावलंबन स्वतः पाय राहायचं. मी स्वतःचा मालक, नोकर कुणाचा नाही. की मालक म्हणायची भूमिका स्वतः आहेच की, ही भूमिका ऐकून जाणं गरजेचं आणि काय गरज आहे आता. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. तुमच्या ह्या सहकारातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे बरेचसे मुद्दे तुम्ही इथे चर्चा केली. आणि सहकार म्हणजे सामान्य आणि शेतकरी माणूस डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे सहकार म्हणजे निवड नफा मिळवणारा व्यवसाय नाही, त्यात सामान्याचं आणि शेतकऱ्यांचं हित त्यात महत्वाचं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्याची गरज आहे. सगळे तुमचे मुद्दे यामध्ये उत्पन्न केलंच की तुम्हाला. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा थँक्यू. आपण आम्हाला बोलवलं, त्या निमित्तानं आमची आठवण केली, त्याबद्दल तुमच्या सगळ्या मीडिया लोकांचा सुद्धा सोशल मीडिया मी आभार मानतो. आभारी आहे. थँक्यू. ओके.